दादा मला सांगाल भारतीय जनता पार्टी आघाडीवर दिसते दिल्लीमध्ये आणि आप पिछाडीवर दिसते. यावर आपण काय सांगाल? नाही, एकंदरीत आज दिल्लीचे निकाल ज्या पद्धतीने आले, काही दिवसांपूर्वी आपण बघितलं असेल की आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं होतं की आम्ही भ्रष्टाचार विरुद्ध लढा लढतो आहोत आणि नंतर त्यांचाच पक्षाचा चेहरा भ्रष्टाचारी म्हणून पुढे आला. तर या चेहऱ्याला आज जनतेने कशा पद्धतीने नाकारलं आणि भारतीय जनता पार्टीकडे कौल दिला, कारण गेल्या अनेक वर्षांपासून जी आपची सत्ता त्या दिल्लीमध्ये होती ती नाकारून जनतेने भाजपला कौल दिला. याचा अर्थ असा आहे की जनतेला तिथे परिवर्तन पाहिजे होतं. भ्रष्टाचाराचा विरोध आम्ही करतो असं सांगून भ्रष्टाचाराला खतपा देणाऱ्या आम आदमी पक्षाला जनतेने एक प्रकारे नाकारलेला आहे आणि लोकशाहीमध्ये जो कौल जनता देते तो मान्य करून पुढं गेलं पाहिजे. नाहीतर परत एकदा उद्या ईव्हीएम वर खापर फोडून आम आदमी पक्षाचे नेते मोकळे होतील. आज तुम्ही अण्णा हजारेचं स्टेटमेंट बघा, त्यांनी पण सांगितलं की मी वारंवार आपला सांगत होतो की अशा प्रकारे करू नका. त्यांनी त्यांचं ऐकलं नाही आणि त्याचे परिणाम आम आदमी पक्षाला आज भोगावे लागताना दिसत आहे. दादा आपल्या पक्षाच्याकडून सुद्धा इथं दिल्लीमध्ये निवडणूक लढवली होती, यावर आपण काय सांगाल? हे बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 23 जागा दिल्लीमध्ये उभ्या केल्या होत्या. एकूण आतापर्यंत 3% मतं एकूण मतदानाचे आम्हाला पडल्याचं चित्र आतापर्यंत आमच्या हाती आलंय. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जिथे राष्ट्रवादी शून्य होती तिथे आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल आणि विशेष म्हणजे आमचे युवा नेते आदरणीय पार्थदादा पवार यांनी ज्या पद्धतीने दिल्लीत एक स्ट्रॅटेजी केली, त्यामुळं 3% का होईना पण आमच्या मतामध्ये वाढ झाली. त्यांच्या त्या स्ट्रॅटेजीला मानलं पाहिजे. त्याच्यामुळं आज जरी पराभव होत असला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक तर लक्षात आलं की महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी आता छोटी सुरुवात झाली असेल तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाळंमुळं रोवायला एका अर्थानं सुरुवात झाल्याचा आम्हाला आनंद आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.